सध्या सरकारकडून पीक विम्याची रक्कम जी आहे ती आता शेतकऱ्यांना जमा केली जात आहे। मात्र त्यामध्ये देखील शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो आता समोर आल्याचा पाहायला मिळत आहे। डावरवाडी येथील दिगंबर तांगडे या शेतकऱ्याला जे आहे ते 6 रुपये पीक विम्याचे जमा झालेले आहे। शेतकरी माझ्यासोबत आहे, काय सांगाल? किती रुपये बघू शकता तुम्ही? माझं तर म्हणणं आहे सरकारने ही बघावं, 6 रुपये कुठं असते का? 6 रुपये चहा पण येत नाही ह्याच्या पण आपण किती नालायकपणा आहे। कारण की हा सरकार नालायक आहे का चांगलं आहे? कारण की 6 रुपये जर मला देत आहे शेतकऱ्याला, 6 रुपयात काय होतंय? अरे तुमचे टॉयलेट 10-10 लाख रुपयाचे, अरे तुम्ही कपडे 10-20 लाख रुपयाचे घालताय, तुमचे पेट्रोल किती, डिझेल किती, तुमचा मोबाईल कितीचा, आणि तुम्ही शेतकऱ्याची मजा घेता। अरे शेतकरी एक भान ठेवा, ज्या टायमाला शेतकरी जातीवर येईल ना त्या टायमाला तुम्हाला शेतकरी मारल्याशिवाय राहणार नाही। कारण की त्याचं कारण काय की आम्ही शेतकरी म्हणून आम्ही गप्प राहतो। आज विचार करा, आज आम्हाला कर्जमाफीची गरज आहे, तुम्ही म्हणले गोड करू, केली का? नाही। आम्ही कर्जबाजारी असताना सुद्धा आम्ही कापसा विकून कस्तरी दिवाळी केली। आज आमच्या कापसाला 5,000 रुपये भाव आहे। आणि जर समजा तुम्ही दुसऱ्या देशात, आज आपल्या मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन हे करतोय, काय जाहिरात करतो, अरे जाहिरात काय करता तुम्ही? इकडे तुमच्या घरातले परिवारातले शेतकरी मरायला लागले। किती रक्कम तुम्ही भरलेला पीक विमा आणि किती रुपये तुम्हाला जमा झाले? साहेब पीक विम्याचं तर माझे पैसेच नाही आले। कारण की त्याचं कारण काय? आता हे शेतकऱ्याला काय मागणार आहे आपण सरकारला? जर विचार करा, ज्या टायमाला आम्ही पीक विमा मी भरला तर माझे नियमानुसार पैसे नाही 60,000 रुपये नियमानुसार, आणि सरकारने घोषणा केली 17,000ची। मग सरकार आमची मारू राहिलं। कारण की मला 50,000 रुपये यायचे किंवा 60,000 रुपये नाही। कारण की त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे कांद्याला 68,000 रुपये, मग 2 एकराला मला 60,000 ये नाही, 50 येऊ द्या, 40 येऊ द्या, तुम्ही 17 म्हणता ते बी आले नाही। आणि मग 17,000 रुपयात तुम्ही आमचेच पैसे आम्हाला देऊ राहिले, मग आम्ही विमा भरायचा का नाही भरायचा? मग तुम्ही सांगता की विमा भरा, सगळं भरा, तुमच्याच कंपन्या, तुमचाच विमा। मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? किती रुपये विमा भरला होता? मी 350 रुपये विमा भरला होता कांद्याचा। आणि मग आता कांद्याचा भरल्यानंतर मी तुम्हाला बाईट दिली ती पाठीमागं, माझ्या वावरात पाणी होतं, माझ्या वावरातला कांदा गेलाय। आज आम्हाला कर्जमाफीची गरज आहे। कारण की विचार करा तुम्ही, आज कितीतरी कर्ज बुडून पळून गेले देश सोडून, आणि तुम्ही शेतकऱ्यासंग जर समजा थट्टा करीत असेल तर हे चुकीचं आहे। आज विचार करा, आज मी या नांदेडमधून सांगतो, उद्धव ठाकरे साहेब कोणत्याही पक्षाचे असो, आम्ही शेतकरी, आम्हाला पक्ष नाही। स्पष्ट तुम्हाला बोलणं म्हणजे, कारण की उद्या लोक काय म्हणतील की हे राजकारण करू राहिले। आता हेच आपल्या फाट्या माट्यावरले लोक, पैठण तालुक्यातले लोक म्हणतील नाही हे राजकारण कुठं? राजकारण नाही, आम्ही तर म्हणून की प्रत्येक शेतकरी हा रस्त्यावर उतरला पाहिजे। कारण की की आज उद्धव साहेबांनी 2.5 वर्ष व्हायनात, लोक म्हणते काम नाही केलं, आमकं नाही केलं, घराच्या बाहेर नाही गेलं, पण प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी कर्जमाफी दिली। आणि तुम्ही ह्या वड्यात त्या वड्यात हे ते असं करून तुम्ही आम्हाला सांगता 7 जून, मला वाटत नाही 7 जूनला सरकार, 30 जूनला सरकार माफी देणार नाही, कारण की हे लबाड सरकार आहे। नक्कीच जर पाहिलं गेलं तर पीक विमा कंपनीकडून जे आहे ते शेतकऱ्याची थट्टा केल्याचं पाहायला मिळतं। 6 रुपये जे आहे ते या शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले होते, त्यामुळे शेतकरी जो आहे तो 350 भरल्यानंतर 6 रुपये शेतकऱ्यांना मिळाले, त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप जो आहे तो व्यक्त झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।